हॅलो एव्हरीवन, तुम्ही व्हिडिओचं टायटल तर पाहिलंच असेल. 90+ स्कोअर करण्याचा सोपा आणि सरळ वे आज तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहे. हे 5 मिनिट्स तुमच्या लाईफमध्ये बदल घडवून आणतील याची मी गॅरंटी देते. 10th क्लास म्हणजे एक सुंदर क्लास आहे. लाईफमध्ये पहिल्यांदा तुम्ही बोर्ड एक्झाम देणार आहात, पहिल्यांदा तुमचे पेपर स्कूल बाहेर चेक होणार आहेत, पहिल्यांदा तुमचं सेंटर स्कूल बाहेर लागणार आहे आणि पहिल्यांदा तुम्ही फुल सिलेबसवरती एक्झाम देणार आहात. म्हणूनच मी म्हणाले 10th क्लास एक सुंदर क्लास आहे. आता बघा, काही लोक म्हणतात 10th बोर्ड म्हणजेच खूप कठीण एक्झाम आहे, कितीही स्टडी केला तरी 90+ मार्क्स मिळू शकत नाहीत. हे पूर्णपणे खोटं आहे. 10th क्लासमध्ये असताना तुम्ही एक स्ट्रॅटर्जी फॉलो केली तर नक्की 90+ मार्क्स मिळवू शकता आणि ती स्ट्रॅटर्जी मी या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, पहिलं हे ऐका की 10th क्लासमध्ये एंटर केल्या काय काय आपल्या डोक्यात असलं पाहिजे. ड्रीम बिग, स्टार्ट अर्ली, नेवर गिव्ह अप अँड अचीव युअर गोल. ड्रीम बिग म्हणजे काय? बघा, तुम्हाला जे पर्सेंटेज मार्कलिस्टवरती हवे त्यापेक्षा बिग गोल माइंडमध्ये ठेवायचं आहे. म्हणजेच तुम्हाला 95% हवे असतील तर 98 माइंडमध्ये ठेवा. घरामध्ये जिथे स्टडी करता तिथे एका पेजवरती 98 लिहा आणि चिटकवून ठेवा. जाता येता त्या पेजकडे बघितल्यावर आपोआपच तुम्ही अग्रेसिव्ह होऊन स्टडी कराल. स्टार्ट अर्ली, लवकरात लवकर स्टार्ट करा. स्टुडंट टॉपर का असतात हे तुम्हाला माहिती आहे का? ते खूप लवकर स्टडी करायला स्टार्ट करतात म्हणून ते टॉपर असतात. आणि आपण काय करतो, मी 1 मंथ आधी स्टडी करेन, मी 2 मंथ आधी स्टडी करेन आणि सिलेबस कंप्लीट करून मी स्कूलचं टॉपर बनेन, असे आपण स्वप्न बघत असतो. तर इट इज इम्पॉसिबल. ओके. नंतर बघा, नेवर गिव्ह अप, हार मानायची नाही. एखादा कन्सेप्ट कळत नसेल तर परत रिपीट लर्न करा, प्रॅक्टिस करा, पण येत नाही म्हणून सोडून द्यायचं नाही. आता नेक्स्ट आहे अचीव युअर गोल. एवढं फॉलो केल्यानंतर गोल तर अचीव होणारच. ओके. आता आपण जी मी स्ट्रॅटर्जी म्हटले होते सुरुवातीला, त्या स्ट्रॅटर्जीविषयी बोलूया. पहिलं आपण मॅथ स्ट्रॅटर्जीविषयी डिस्कस करूया. बघा, आपलं प्लॅन काय असणार आहे. स्टडी प्लॅन असा असणार आहे: अटेंड लेक्चर्स, क्लिअर कन्सेप्ट, try to solve correctly without reference, practice it 2 to 3 times and solve previous year questions. आता बघा, अटेंड लेक्चर, तुम्ही कुठेही लेक्चर्स अटेंड करा, मग ते स्कूलमध्ये करत असाल, ट्युशन्समध्ये करत असाल, कोचिंगमध्ये करत असाल किंवा यूट्यूबचे व्हिडिओ बघून लेक्चर अटेंड करत असाल, कुठेही करा, पण लेक्चर अटेंड करणं खूप महत्त्वाचं आहे. नंतर आपले कन्सेप्ट आहेत ते क्लिअर करायचं आहे. जे काही तुमच्या मॅथ्सचे कन्सेप्ट आहेत ते क्लिअर करून घ्या. एक्झाम जवळ आल्यानंतर बघू असं करायचं नाही. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाले की स्वतःहून सॉल्व करायला ट्राय करायचं आहे. कोणताही रेफरन्स यूज न करता आपण सॉल्व करून बघायचं आहे. आणि नंतर प्रॅक्टिस करा 2-3 टाइम्स. जितका वेळ तुम्हाला वेळ मिळेल तितका वेळ प्रॅक्टिस करा आणि फायनली तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व करायचे आहेत. आता आपण थोडं सायन्स स्टडी प्लॅनविषयी बोलू. तर प्लॅन बघा काय असणार आहे. स्टडी प्लॅन: रीड द टॉपिक, क्लिअर कन्सेप्ट, मेक युअर ओन नोट्स, रिवाइज 2 to 3 टाइम्स, गिव्ह टेस्ट ऑन दॅट टॉपिक अँड सी प्रिव्हियस इयर क्वेश्चन. पहिलं काय करायचं बघा, पूर्ण जो तुमचा टॉपिक आहे तो रीड करायचा आहे आणि कन्सेप्ट आहे तो क्लिअर करून घ्या. आणि नंतर स्वतःचे नोट्स बनवायचे आहेत. दुसऱ्या कोणाचे नोट्स रेफर करायचे नाहीत, स्वतःचे नोट्स बनवायचे आणि त्याच नोट्समधनं सारखं रिवाईज करायचं आहे. रिव्हिजन झाल्यानंतर एक स्वतःहून टेस्ट देऊन बघा त्या टॉपिकवरती की तुम्हाला किती येतं आहे ते तुम्हाला कळेल. आणि फायनली तुम्ही प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स आहेत तर ते क्वेश्चन्स बघायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही सायन्सचं प्रिपरेशन करायचं आहे. ओके. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला सारखे मिळत राहतील.